नमस्कार मित्रांनो, मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुमचा एक व्हिडिओच्या सानिध्यात तुम्ही आलेले आहे. मित्रांनो, आता हा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार याचे आता नाव बदललेले आहे आणि 2022पासून या नावामध्ये बदल झाला आहे आणि आताचे नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अशा प्रकारे या पुरस्काराचं हे नाव आता घोषित करण्यात आलेलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार. आणि या पुरस्काराची संपूर्ण जी प्रक्रिया काय असते याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. आता जे शिक्षक या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची तयारी करत आहे किंवा जिल्हा आदर्श शिक्षक या पुरस्काराची तयारी करत आहे, राज्य किंवा जिल्ह्याची, आणि जिल्हा आणि राज्य याची जी प्रोसिजर असते, प्रक्रिया असते, ती जवळपास सारखीच असते. म्हणजे राज्य पुरस्काराच्या आधारित आपल्याला जिल्हा स्तरावर ही प्रक्रिया राबवायची असते आणि दोन्ही पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते जवळपास सारखेच आहे. प्रत्येक जिल्ह्याला जेव्हा पत्रक येते त्यावर या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या संदर्भानुसार जिल्ह्याची प्रक्रिया राबवायची असते. तर मित्रांनो, ह्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचं जे नाव बदललेलं आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचं एक पत्रक आलं आहे. 2022ला आलं आहे नुकतंच, म्हणजे ते पत्र आलेलं आहे आणि या पत्रावर आपण चर्चा करणार आहे. म्हणजे तुम्हाला या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, त्यानंतर या पुरस्कारामध्ये नेमकं तुम्हाला काय विचारलं जाते, कशाप्रकारे फाईल तयार करायची, पुरस्कार प्रक्रिया कशी काय आहे, याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आपण या जे परिपत्रक आहे, शासन परिपत्रक आहे, त्यावर चर्चा करू आणि त्या चर्चेअंतर्गत मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, मुद्द्याची विस्तृत अशी माहिती देणार आहे. सखोल असं तुम्हाला मी सांगणार आहे की कशाप्रकारे हे मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यावर कशाप्रकारे तयार करायची. तर मित्रांनो, आपण आता त्या परिपत्रकावरच जाणार आहे आणि परिपत्रकावर गेल्यानंतर त्या परिपत्रकांवर चर्चा करणार आपण. आता बघा, इथे जे परिपत्रक आहे, आता इथे तुम्हाला स्क्रीन जर लहान असेल तर स्पष्ट दिसणार नाही, पण जर तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज पाठवला तर तुम्हाला मी परिपत्रक हे तुमच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवेल आणि हे परिपत्रक वाचूनसुद्धा तुम्ही तयारी करू शकता किंवा माहिती घेऊ शकता. परंतु काही काही गोष्टी कशा आहेत, आपल्याला जी पूर्वकल्पना असते, आपण प्रथमतःच या पुरस्काराची तयारी करत आहे, त्यामुळे आपल्याला इत्थंभूत माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, या पुरस्काराची लिंक मे महिन्यामध्ये येते. मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यामध्ये या पुरस्काराची लिंक येते. आपल्याला लिंक भरायची असते आणि लिंक भरत असताना काय होते की आपली लिंक सबमिट होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपल्याला कसं जे मुद्दे दिले आहे त्यापैकी काही मुद्दे कसे आपल्याजवळ नसते, ते तर आपण समजा एखाद्याला उदाहरण द्यायला शकतो. तुम्हाला शासनाद्वारे पुरस्कार मिळाला का, जर कोणाला पुरस्कार मिळाला नसेल तर आपण ते ब्लँक सोडतो आणि त्यामुळे ती लिंक सबमिट होत नाही. त्यामुळे आपलास या सर्व मुद्दे आपल्याला भरायचे आहे किंवा खाली मुद्दा असेल यापैकी लागू नये किंवा असा प्रकार काही मुद्दा दिला असेल, कोणताही मुद्दा आपल्याला कोरा सोडायचा नसते. मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यामध्ये ही लिंक येते आणि आपल्याला कोणताच मुद्दा कोरा सोडायचा नसते, तेव्हाच आपली लिंक सबमिट होते. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटला याच्यामध्ये लिंक भरताना तुम्हाला तुमची PPT, व्हिडिओ, त्याच्यानंतर PPT, व्हिडिओ झालं, PDF झालं, तुमच्या शैक्षणिक कार्याची, म्हणजे तुम्ही जे पुरस्काराची लिंक भरला आहे त्यामधल्या मुद्द्याची तुम्हाला तिथे सबमिट करायची असते. तर तत्पूर्वी तुम्ही ही सर्व प्रक्रिया आपल्याला केलेली बरी. म्हणजे कसं वेळेवर धांदल होऊ नये तुमची. म्हणजे कसं आहे की आपल्याजवळ काहीच नसते आणि आपण लिंक भरतो तेव्हा आपल्याला
त्रास होतो की इथे काय सबमिट करायचं. मी तुम्हाला पहिलं सूचना केली आहे, म्हणजे मार्गदर्शन करणार आहे की इथे तुम्हाला शेवटल्या मुद्द्यामध्ये तुमची PPT, व्हिडिओ किंवा PDF म्हणजे तुमच्या शैक्षणिक कार्याची जे तुम्ही लिंकमध्ये मुद्दे भरलेले आहे, आपण ते मुद्दे समोर पाहणारच आहे, त्या लिंकमध्ये भरलेल्या मुद्द्याची आपल्याला तयार करायची आहे. आता बघा इथे थोडंसं झूम करतो. आता बघा तुम्हाला बहुतेक दिसत असेल किंवा तुम्ही ऐकूनसुद्धा मुद्दे दिसत नसेल तर ऐकूनसुद्धा मुद्दे इथे तुम्ही नोट करू शकता. आता बघा इथे हेडिंग आहे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार या नावाने राबवण्याबाबत. म्हणजे 28 जून 2022 पासून या पुरस्काराचं नाव बदललं आहे. जे पहिले या पुरस्काराचं नाव होतं राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार असं नाव होतं, परंतु आता या पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचं नाव जे आहे ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार असं झालेलं आहे. बघा हे 28 जून 2022चं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार हे नाव बदललेलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक PTC 2022/प्र 34/TNT4 अशा प्रकारचं हे पत्र आहे. मित्रांनो कसं आहे, व्हिडिओ मोठा होईल परंतु कसा आपल्याला विस्तृत माहिती मिळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण पहा. ज्यांना पुरस्काराची तयारी करायची असेल त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ पहा, कारण की व्हिडिओ जर मोठा आहे आपण काय करतो स्किप करतो, मधातल्या काही काही गोष्टी आपण सोडून देतो. आणि हा परिपत्रकाचं जे वाचन आहे मी वाचन जास्त करणार नाही, यातले महत्त्वाचेच मुद्दे घेऊया. आता बघा सर्वात पहिले आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्काराच्या ज्या प्रस्तावासाठी अटी आहेत त्या आपल्याला अटी इथे पाहायच्या आहे. बघा मी पुन्हा सांगतो, जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही ऐकून मुद्देसुद्धा इथे लिहू शकता. आता कोणत्या अटी आहे? शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रस्ताव सादर करता त्या प्रत्येक गोष्टीवर तुमच्या मुख्याध्यापकाची सही असायला हवी, म्हणजे मुख्याध्यापकाने ते प्रमाणित करणे आवश्यक आहे. ही पहिली अट आहे. मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. आता समजा तर तुम्ही मुख्याध्यापक असाल, तुम्ही उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहे, तर तुम्ही जे या पुरस्कारासाठी आवेदन करत आहात तर तुमचे जे पुरावे आहेत ते पुरावे इथे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. बघा हे सहाय्यक शिक्षकासाठी वेगळं आहे आणि जे मुख्याध्यापक आहे त्या मुख्याध्यापकासाठी इथे वेगळं आहे. त्यानंतर बघा समोरचा आपण मुद्दा पाहू, शिक्षक मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्ष आवश्यक आहे. बघा तुमची पहिले काय होतं, पहिले 15 वर्ष होतं. बघा आता इथे सेवा कमी झालेली आहे. पहिले 15 वर्ष सेवा होती. 15 वर्षानंतर तुम्ही राज्य पुरस्कारासाठी किंवा जिल्हा पुरस्कारासाठी म्हणजे पात्र होत होते, पण आता ही सेवा सलग 10 वर्ष असायला हवी. आता सलग सेवा म्हणजे तुमची सेवा ब्रेक व्हायला नको. तुम्ही समजा तुमच्यावर बडतर्फीची कारवाई वगैरे सस्पेंड वगैरे झाली असेल, तुमची सेवा कशी ब्रेक होते किंवा इतर कारणास्तव तुमची सर्व्हिस ब्रेक होते, असं व्हायला नको. शिक्षक मुख्याध्यापकाचे मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल, बघा महत्त्वाचं आहे, मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल. समजा आता तुम्ही 24-25चा जर प्रस्ताव म्हणजे टाकणार आहे तर तुम्हाला 24-25च्या पूर्वीचे 5 वर्षाचे म्हणजे मागचे इथे बघा संकल्पना समजून घ्या. मागचे तुम्हाला 5 वर्षाचे गोपनीय अहवाल तुम्हाला लागेल. विभागीय चौकशी सुरू नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र, शिक्षणाधिकारी तुम्ही ज्या जिल्हा परिषदचे असाल त्या जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्याचे पत्र लागेल की विभागीय चौकशी नसल्याचे. आणि शिक्षकाने केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीत कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल. आता हे गुणांकन जे आहे ते 20 मार्काचं असते. आता समोरच्या मुद्द्यामध्ये आपण विस्तृत पाहणारच आहे. 20 मार्काचं गुणांकन
आपल्याला होणार आहे जिल्हा स्तरावरून जी समिती येणार आहे आपल्या इथं डाएटचे याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि ते तुमचं 20 मार्काचं गुणांकन करणार आहे. प्रतिनियुक्तीतील शिक्षकांचे आवेदने स्वीकारले जाणार नाही. जर तुम्ही प्रतिनियुक्तीवर असं एखाद्या शाळेमध्ये असाल तर तुमचं जे आवेदन आहे पुरस्कारासाठी स्वीकारलं जाणार नाही. शिक्षकांच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. बघा इथे तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीचं प्रमाणपत्र इथे लागेल. कशाबद्दल लागेल का तुम्ही निर्व्यसनी आहे आणि तुमच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत म्हणजे तुमची कार्यपद्धती सदोष आहे किंवा शाळेच्या हितासाठी आहे अशा प्रकारचं तुम्हाला हेडिंग चं एक पत्र लागेल. आता मित्रांनो बघा आता ही झाली तुमची काय म्हणते की प्रशासन आपला पुरस्काराच्या प्रस्तावासाठी अट म्हणजे तुम्हाला एवढ्या प्रकारचं लागेल. आता याच्यामध्ये बघा एक तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्रही लागतं. मित्रांनो लक्षात ठेवा चारित्र्य प्रमाणपत्रही लागते. तेव्हा चारित्र्य प्रमाणपत्र आता हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला कसं ऑनलाईन करायचं आहे. प्रथम तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये ते तुमचा तो अर्ज जाईल. त्या अर्जानंतर तुमच्या जे ग्रामीण पोलीस मुख्यालय आहे समजा तुमचं जिल्हा स्तरावरचं तिथे तुमचं ते अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला तिथून किमान एका आठवड्यामध्ये किंवा जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला ते चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळेल. हे आवश्यक आहे. हा मुद्दा तुम्ही नोंद करून ठेवा. आता बघा आता याचे जे मुद्दे आहे निकष आहे. आता बघा मी झूम करतो. प्रत्येक निकषानुसार म्हणजे तुम्हाला फाईल कशा प्रकारे तयार करायची आहे इथे दिलेले आहे जे निकष आहे निकषानुसार तुम्हाला फाईल तयार करायची आहे. आता इथे पहिला निकष पहा आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा प्राथमिक शिक्षकाच्या पहिला मुद्दा आहे प्राथमिक शिक्षकाच्या बाबतीत 10वी 12वी व्यवसाय पदविका DED DLED पेक्षा अधिकतम अर्हता उच्च प्राथमिक शिक्षकाच्या बाबतीत पदवी व व्यावसायिक पदविका DED DLED पेक्षा अधिकतम अर्हता माध्यमिक शिक्षकाच्या बाबतीत पदवीधर व व्यावसायिक पदवी BEd BPEd MA व त्यापेक्षा अधिकतम अर्हता उच्च माध्यमिक शिक्षकाच्या बाबतीत पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक पदवी BEd BPEd किंवा त्यापेक्षा समकक्ष व अपेक्षा अधिकतम अर्हता. म्हणजे शैक्षणिक अर्हता पहिला मुद्दा काय तुमचा शैक्षणिक अर्हता. आता याचं गुणांकन पहा कसं आहे. पहिल्या मुद्द्यातलं तुम्ही समजा तुमची शैक्षणिक अर्हता आहे बघा इथे तुमची शैक्षणिक जी अर्हता आहे ती BA BCom BSc BEd असेल तर तुम्हाला 2 गुण मिळेल. MA MCom MSc व BPEd BEd असेल तर 3 गुण मिळेल. MA MCom MSc व MAd किंवा MPEd असेल तर 4 गुण मिळेल आणि MPhil किंवा PhD असेल म्हणजे सर्वोत्तम ही झाली शैक्षणिक अर्हता MPhil व PhD तुम्हाला 5 गुण मिळेल. तर तुमची कोणत्या स्तरामध्ये बसता यानुसार तुमची इथं गुणांकन होईल. दुसरा मुद्दा बघूया. दुसरा मुद्दा 2 आहे शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण मागील 5 वर्षे सादर केलेले प्रतिनिबंध प्रबंधास 1 गुण याप्रमाणे गुणदान राहील. आता शैक्षणिक संशोधनपर निबंध एखाद्या विषयावर तुम्ही समजा शासनामध्ये कडे प्रबंध सादर केला किंवा डाएट केला किंवा NCERTकडे समजा तुम्ही एखादी प्रबंध सादर केला निबंध सादर केला आणि त्या निबंधाला तुम्हाला समजा मान्यता मिळाली की तो निबंध तुम्हाला स्वीकारला तर अशा प्रकारचे निबंध किंवा प्रबंध तुमचे जर सादर केले असेल तर मागील 5 वर्षामध्ये एका निबंधास एका प्रबंधास 1 मार्क राहील. बघा 1 मार्क राहील. आता हा निबंध बघा जिल्हा स्तरावर असेल तर 1 गुण विद्यापीठ स्तर असेल तर 2 गुण राज्य स्तरावर असेल तर 3 गुण आणि राष्ट्रीय स्तरावर असेल तर 4 गुण. अशा प्रकारे सर्वोत्तम इथे 4 मार्क म्हणजे शैक्षणिक अर्हतेला 5 मार्क आणि इथे तुमच्या प्रबंधाला इथे निबंधाला 4 मार्क. अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा आहे. बघा आता इथे बघा तुम्हाला इथे नवप्रम वगैरे चालणार नाही आणि त्यानंतर कसं आहे माहिती आहे का तुम्ही समजा MAd करत आहात त्यानंतर तुम्ही BEd केला आहे तुम्ही समजा काही कोर्स आहेत त्याकरता तुम्हाला तिथे प्रोजेक्ट वगैरे सादर करायचे आहे PhD करता किंवा प्रोजेक्ट सादर करता तर किंवा काही जे सादरीकरण करता निबंध प्रबंध सादर करता ते इथे चालणार नाही. तुम्हाला स्पेशल शिक्षण व्यवस्थेवर आधारित तुम्हाला इथे प्रबंध आणि निबंध इथे
सादर करावे लागतील, ते स्वीकारले जातील. आता इथे बघा, वृत्तपत्र अथवा प्रथित यश नियतकालिकात प्रकाशित 5 लेख, वैचारिक किंवा विश्लेषणात्मक. आता बघा, तुम्हाला इथे 5 लेखसुद्धा लागेल. म्हणजे नियतकालिका आहे, वृत्तपत्र आहे, नियतकालिका. आता म्हणजे जे वृत्तपत्र आहे, जे आर्यन आहे, समजा क्रमांक प्राप्त असलेले जे वृत्तपत्र आहे, म्हणजे समजा लोकमत झालं, देशोन्नती झालं, सकाळ झालं, तरुण भारत झालं, किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे नावाजलेले जे पत्र आहेत, ज्याला क्रमांक प्राप्त आहे, असे जे RNI नंबरचे जे क्रमांक प्राप्त आहे, तुमच्या पेपरवर तो क्रमांक असतो त्यांचा. तर मित्रांनो, हे जे क्रमांक प्राप्त जे आहेत, असे वृत्तपत्र तुमचे इथे चालतील. त्यानंतर जे नियतकालिक आहे, मासिक आहेत, नियतकालिक किंवा मासिक म्हणू, जे मासिक आहेत, इथे तुम्हाला समजा मराठी शासनाचं जीवन शिक्षण मासिक आहे, त्याच्यानंतर किशोर मासिक आहे, किंवा इतर जे मासिक असेल, म्हणजे नामांकित मासिक, अशा मासिकामध्ये तुमचे लेख आलेले असावे. आज जिल्हा स्तरावर समजा आले असेल तर 1 गुण, राज्यस्तरावर आले असेल तर 2 गुण, आणि राष्ट्रीय स्तरावर आले असेल तर 3 गुण. म्हणजे काही काही जे गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे लक्षात ठेवायला. आपल्याला जास्त करून राज्यस्तरावर जर तुमचे लेख आले असेल तर तुम्हाला इथे 2 गुण मिळेल, आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावर आले असेल 3 गुण मिळेल. आता मित्रांनो, इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही लेख देता तर काय करतो माहिती आहे का, आपण पुरस्काराची तयारी करताना लगातार लेख देतो. म्हणजे आपण पुरस्काराच्या निमित्ताने लेख देतो. आपल्याला तसं नाही. इथे तुम्हाला म्हणजे एक सांगू इच्छितो की लेख द्यायचा जो कालावधी आहे तो लगातार एकाच महिन्यात नसावा. आणि जेव्हा तुम्ही 30 एप्रिलनंतर तुमचं जे कार्य आहे ते पकडलं जाणारच नाही. म्हणून तुम्हाला जे तुमचं कार्य आहे, लेख आहे, सर्व गोष्टी, पुस्तक प्रकाशन आहे किंवा पुस्तक छापणे आहे, सर्व 30 एप्रिलच्या पहिले तुम्हाला करावे लागेल. आणि इथे वृत्तपत्रात लेख देताना तुम्हाला इथे वैचारिक आणि विश्लेषणात्मक लेख तुम्हाला इथे द्यायचे आहे. आणि अशा प्रकारे तुमचे 5 लेख इथे पाहिजे, चांगल्या नामांकित म्हणजे वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये, नियतकालिकामध्ये. आता बघा, इथे बघा 4था मुद्दा आहे, शिक्षक शिकवित असलेल्या वर्गातील त्या अध्यापन विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यास विविध क्षेत्रातील पुरस्कार. आता इथे तुम्हाला विद्यार्थ्याचे पुरस्कार मिळाले आहे, शिक्षकाचे पुरस्कार नाही आहे. आता इथे कोणते मुद्दे आहे? कला, क्रीडा, संगीत, नृत्य, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, स्काउट गाईड, वक्तृत्व. म्हणजे तुमच्या ज्या जिल्हा स्तरावर ज्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये समजा आता विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा स्तरावर बक्षीस मिळवलं असेल, किंवा कला क्षेत्रामध्ये इथे बक्षीस मिळवलेलं असेल, तर मित्रांनो अशा सर्व इथे पुरस्काराची इथे तुमचा आपल्याला ग्राह्य पकडले जातील पुरस्कार. आणि ह्या पुरस्काराचं बघा इथे काय आहे, जिल्हा स्तरावर 2 गुण. आता इथे जिल्हा स्तरावर, आता जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त काय होते, जिल्हा स्तराच्या वर विद्यार्थी बहुतांश जात नाहीत, त्यामुळे इथे जिल्हा स्तरावरचे 2 गुण आपल्याला मिळू शकतात. राज्यस्तरावर 3 गुण आहे आणि राष्ट्रीय स्तरावर 3 गुण आहे. काही शाळेला आपण समजा नामांकित शाळा आहे, समजा खाजगी शाळा वगैरे, त्या राज्यस्तरावर जात असेल, बहुतेक राष्ट्रीय स्तरावर जात असेल. पण जिल्हा परिषद शाळेचं कसं, जिल्हा क्रीडा महोत्सव संपल्यानंतर समोर विद्यार्थी इथे पाठवण्यात येत नाही, असं माझं म्हणजे एक वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आपल्याला इथे मार्क घ्यायचे असेल तर आपल्या जे विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला राज्यस्तरावर पाठवावे लागेल. याकरता आपल्याला नियोजन करावे लागेल. आणि 5वा मुद्दा बघा इथे दिला आहे, शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य इत्यादीसाठी शासन अथवा शासन पुरस्कृत संस्थेने प्राप्त पुरस्कार. आता इथे बघा तुम्हाला 5वा मुद्दा किती पुरस्कार भेटले. आता शासनाचे पुरस्कार, समजा तुम्ही राज्य पुरस्कारासाठी तयारी करत असाल तर तुम्हाला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे आवश्यक आहे. त्याचे तुम्हाला इथे गुण असतात. आणि इथे काय मग बघा एक मुद्दा, शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार. आता शासन पुरस्कृत संस्था कोणत्या, ज्या NGO आहेत, ज्याला शासनाचं अनुदान मिळते, अशा या NGOकडून सुद्धा जे पुरस्कार मिळाले आहेत, तर त्या पुरस्काराचं सुद्धा इथे पकडले जाते. परंतु माझे आता 2-3 वर्षाचा जो अनुभव आहे, मी याकरता मी मुलाखत देऊन आलो आहे, ते जास्तीत जास्त त्यांनी शासनाकडून मिळालेला पुरस्कार भर दिलेला आहे. हे जे आपले NGOद्वारे मिळतात पुरस्कार, हे पुरस्कार इथे पकडले जात नाही. परंतु इथे मुद्दा दिलेला आहे, शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार. म्हणजे याचा शासन पुरस्कृत संस्था ज्या त्या बहुतेक NGO असू शकतात, आणि त्याकडून जे पुरस्कार मिळतात ते पुरस्कारसुद्धा इथं पकडायला हवे. आता बघा हे पुरस्काराचं काय, जिल्हा स्तरावर 2 गुण,
जिल्हा स्तराचा पुरस्कार मिळाला तुम्हाला, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, किंवा इतर गोष्टीचा पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला NGO म्हणून किंवा इतर, तर त्याला 2 गुण आहे. राज्यस्तरावर 3 गुण आहे आणि राष्ट्रीय स्तरावर इथे 5 गुण आहे. आता हे जास्त शासन मान्य, आता हे सर्व पुरस्कार कसे शासनाद्वारे आधारित असावे, म्हणजे जास्तीत जास्त इथे शासनावर जे शासन देतात त्या पुरस्कार इथे भर दिला जातो आणि इथे गुण दिले जातात. आता पहा त्याच्यानंतर पहा इथे शिक्षकाने, शेवटचा मुद्दा, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मागील 5 वर्षात मिळवलेले योगदान. डिजिटल स्कूल, शैक्षणिक उठाव. आता डिजिटल स्कूल, शैक्षणिक उठाव, आता लोकवर्गणी, आता याकरता आपल्याला लोकवर्गणीचं बुकही मेंटेन्स करावं लागेल. जर लोकवर्गणी जास्त जमा झाली असेल तर तुम्हाला सेपरेट खाते काढून त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे जमा करावे लागेल आणि त्याचं व्यवहार करावे लागेल. हे लोकवर्गणीची थोडंसं खूपच म्हणजे किचकट आणि झंझटीचं काम असते. आणि लोकवर्गणी, आता पहा आपण काय होती माहिती आहे का, जेव्हा आपण पुरस्काराची फाईल तयार करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने दिलेल्या साहित्याचा उल्लेख करतो. आता हे ग्रामपंचायतीने दिलेले साहित्य म्हणजे लोकवर्गणीत नाही आहेत. लोकवर्गणी म्हणजे काय, तुम्ही गावामध्ये समजा जे दानशूर व्यक्ती आहे किंवा जे इच्छुक व्यक्ती आहे त्यांच्याकडून जी वर्गणी जमा केलेली आहे, त्या वर्गणीच्याद्वारे तुम्ही जे साहित्य घेतलं, डिजिटल क्लू केली किंवा इतर साहित्य घेतलं, शैक्षणिक उठाव म्हणू शकू त्याला, की तुम्ही गावामध्ये जे वर्गणी जमा केली तर ते तुमचं इथे ग्राह्य धरलं जाईल. ग्रामपंचायतकडून मिळालेलं साहित्य किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदकडून मिळालेलं साहित्य किंवा इतर गोष्टी इथे पकडल्या जाणार नाही. तुम्ही स्वमेहनतीने म्हणजे किती वर्गणी जमा केली आणि त्याद्वारे तुम्ही काय खरेदी केलं किंवा काय घेतलं, अशा प्रकारे. आता इथे बघा 3 लाख ते 5 लाखापर्यंत 1 गुण, बघा 5 लाखापेक्षा जास्त ते 10 लाखापर्यंत 2 गुण आणि 10 लाखापेक्षा जास्त असे इथे 3 गुण तुमच्या या लोकवर्गणीला आहे. त्यानंतर बघा 7वा मुद्दा आहे ग्रंथलेखन. प्रतितेज प्रकाशनाने प्रकाशित केलेले 5 ग्रंथ, म्हणजे तुमचे 5 पुस्तक प्रकाशित असावे. आणि पुस्तक प्रकाशित असेल पण ते कसे असावे, ISBN कोड. हे ISBN कोड तुमच्या पुस्तकाला ISBN कोड हा मुद्रांक क्रमांक म्हणजे मिळाला हवा. तुमचं पुस्तक हे आहे ISBN कोडसह असावं. असं लोकल प्रकाशन म्हणजे लोकल पुस्तक तुमचं चालणार नाही. आणि बघा 5 पुस्तकं प्रकाशित आहे, प्रत्येक पुस्तकात किती आहे, 5 गुण आहे. प्रत्येक ग्रंथास 5 गुण, म्हणजे प्रत्येक पुस्तकात 1च गुण आहे. बघा इथे प्रत्येक पुस्तकात 1च गुण आहे आणि 5 पुस्तकात 5 गुण आहे. असे 5 पुस्तकं तुमच्या इथे प्रकाशित असायला हवे. आता मित्रांनो, हे पुस्तके प्रकाशित करता आमचं जे प्रकाशन वगैरे आहे, आम्ही तुम्हाला ही मदत वगैरे करतो. तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता कशा प्रकारे पुस्तक प्रकाशित वगैरे होतात. आम्ही या ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतो. प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले असल्यास मागील 5 वर्षात, आता मागील 5 वर्षात तुम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम, रिसोर्स पर्सन म्हणून, सुलभक म्हणून काम केले असल्यास इथे आपल्याला उल्लेख करायचा मागील 5 वर्षामध्ये. आता बघा जिल्हा स्तरावर तुम्हाला 2 गुण, जिल्हा स्तरावर तुम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले असेल तर इथे 2 गुण आहे. राज्य स्तरावर काम केले असेल तर 3 गुण आहे आणि राष्ट्रीय स्तरावर काम केले असेल तर इथे 5 गुण आहे असे तज्ज्ञ मार्गदर्शकाचे. आणि बघा 9वा मुद्दा आहे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परीक्षेतील वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण. वर्गातील एकूण पटाच्या किमान 50% विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट असणे आवश्यक आहे. आता बघा तुमच्या इथं ज्या शिष्यवृत्तीची परीक्षा होते, नवोदयची परीक्षा होते, प्रज्ञाशोधची होते, आदिवासी विद्यानिकेतनची परीक्षा होते, तर किमान 50% विद्यार्थी इथे सहभागी असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला इथे एक म्हणजे फॉर्मॅट तयार करावं लागेल. अनुक्रमांक, समजा सण आहे, एकूण पट आणि परीक्षेला बसलेले विद्यार्थी म्हणजे परीक्षेचं नाव आणि परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये टक्केवारी, अशा प्रकारे एक तुम्ही इथे फॉर्मॅट तयार करू शकता. आणि इथे विद्यार्थ्यांचं जे टक्केवारी आहे हे तुम्ही इथे दाखवू शकता. 40 ते 60% इथे 2 गुण राहणार आहे, म्हणजे विद्यार्थी तुमचे बसले असेल 40 ते 60%. 61 ते 80% 3 गुण राहणार आहे आणि 81 ते 100% 5 गुण राहणार. बघा इथे उत्तीर्ण नाही म्हटलं, इथे बघा उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शेकडा प्रमाण म्हणजे किती, इथे मला म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शेकडा प्रमाण विचारले आहे. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परिस्थिती वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शेकडा प्रमाण म्हणजे किती. समजा तुमच्या इथं 18 पोरं असेल, 18पैकी तुमचे 18 बसले आणि त्यापैकी उत्तीर्ण किती झाले याचं शेकडा प्रमाण आपल्याला इथे द्यायचं आहे. आणि इथे अशा प्रकारे 40 ते 60, 61 ते 80 आणि 81 ते 100% इथे
2 गुण, 3 गुण, 5 गुण अशा प्रकारे गुण आहे. म्हणजे इथे उत्तीर्ण विद्यार्थी, एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती. परंतु इथे कसे समजा तर तुमच्या इथे 18 विद्यार्थी आहे तर 50% म्हणजे 9 बसलेले आवश्यक आहे, बंधनकारक आहे. याच्यापेक्षा कमी आकडा असायला नको. त्यानंतर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या 9 प्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य. 10वा मुद्दा आहे प्रत्येक 1 गुण राहील. म्हणजे ज्ञानरत्नवाद जर तुम्ही समजा फरशीवर ज्ञानरत्नवाद आखला असेल, ज्ञानरत्नवादी शैक्षणिक साहित्य तुमच्या वर्गामध्ये असेल तर 1 गुण मिळेल. आणि डिजिटल स्कूल, तुमची शाळा डिजिटल असेल म्हणजे तुमच्या इथं प्रोजेक्टर असेल, CPU प्रोजेक्टर असेल, त्याच्यानंतर इतर जे डिजिटल साहित्य आहे समजा कॅमेरा आहे, माईक आहे, त्यानंतर इतर साऊंड सर्व्हिसची साधने आहे, अशा प्रकारे डिजिटल साधन जर उपलब्ध असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. ई साहित्य निर्मिती. आता ई साहित्य निर्मिती म्हणजे काय. आता तुम्ही समजा मोबाईलचा वापर करून विद्यार्थ्याचा शैक्षणिक व्हिडिओ तयार करत आहे, PDF तयार करत आहे किंवा काही इतर असं ई साहित्य निर्माण करत आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर साहित्य निर्मिती केलं तसं 1 गुण. वाचन प्रेरणा आपण APJ अब्दुल कलाम यांचा जो जयंती आहे ती वाचन प्रेरणा म्हणून साजरी करतो. आता केवळ जयंती साजरी करून चालणार नाही, याकरता तुम्हाला वाचनालयाचं रजिस्टरसुद्धा मेंटेनन्स करावे लागेल. प्रत्येक महिन्याचं किती विद्यार्थ्यांनी वाचन केले, कोणते पुस्तक वाचन केले दाखवावं लागेल. इतर उपक्रम समजा तुमच्या इथे आपण बालसभा झालं, त्यानंतर इतर असे उपक्रम राबवतो आपले मंत्रिमंडळ वगैरे, तर सर्व उपक्रमाचे जेवढे काही फोटो आहे आणि ते तुम्हाला इथे जोडावे लागेल. आता इथे बघा फोटो जोडून चालणार नाही, इथे तुम्हाला प्रमाणपत्र आणि फोटो लागेल. प्रमाणपत्रावर प्रत्येक मुख्याध्यापकाची स्वाक्षरी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला इथे आपल्याला तयारी करावी लागेल. आता बघा इथे शाळाबाह्य विद्यार्थी दाखल संख्या मागील सलग 5 वर्षात शैक्षणिक वर्षातील संकलित. आता इथे 5 वर्षाच्या शाळाबाह्य विद्यार्थ्याचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. 10पेक्षा कमी असेल समजा तर 10पेक्षा कमी जर शाळाबाह्य विद्यार्थी असेल तर 1 गुण. 10 ते 20पर्यंत जर दाखल केले असेल तुम्ही तर 2 गुण. आणि 20 व त्याहून अधिक विद्यार्थी तुम्ही दाखल केले असेल तर 20 ते व त्याहून अधिक विद्यार्थी दाखल केले असेल 3 गुण. आणि पण जर तुमच्या गावामध्ये शाळाबाह्य विद्यार्थी नसेलच, पण आनंदाची गोष्ट आहे, शाळाबाह्य विद्यार्थी नसेल तर तुम्हाला 5 गुण दिले जाईल. बहुतांश जे लहान गावे असतात तिथे शाळाबाह्य विद्यार्थी नसतात, त्यामुळे 5 पैकी 5 गुण इथे घेऊ शकता तुम्ही. राज्य शैक्षणिक संशोधन, समोरचा मुद्दा आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित विविध ऑनलाईन उपक्रमातील सहभाग. आता बघा ऑनलाईन उपक्रम स्वाध्याय अभ्यासमाला शिकवून दे. आता याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा, महत्त्वाचं म्हणजे इथं रेकॉर्ड कसा ठेवायचा. स्वाध्यायामध्ये समजा तुमचे पोराचे रजिस्ट्रेशन केले आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि विद्यार्थ्याने सोडवलेले स्वाध्याय आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या. अभ्यासमाला येतात तुमच्या मोबाईलवर येतात, त्या अभ्यासमालामध्ये विद्यार्थी सोडवताना किंवा अभ्यास करताना त्याचे फोटो घ्या, त्याचे स्क्रीनशॉट घ्या. आणि शिकू आनंदे किंवा एक आपला गोष्टीचा शनिवार आहे वगैरे असे काही ऑनलाईन जेवढे शासनाचे उपक्रम आहे याचे तुम्ही फोटो स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचे प्रूफ ठेवा. आणि इथे मुख्याध्यापकाचं पत्र बनवा का आमच्या शाळेमध्ये ह्या उपक्रमाअंतर्गत स्वाध्याय उपक्रमात एवढे विद्यार्थी समाविष्ट आहे, अभ्यासमालामध्ये एवढे विद्यार्थी समाविष्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रमाणपत्रसुद्धा तयार करू शकता आणि दाखवू शकता आणि मुख्याध्यापकाची सही घेऊ शकता. आता बघा तुमच्या वर्गातील म्हणजे संबंधित शिक्षकाच्या वर्गातील इथे विचारला आहे. जर शिक्षक जो शिक्षक आपल्या पुरस्काराची तयारी करत असेल त्याच्या वर्गातीलच घ्यायचं आपल्याला. इथे 30 ते 59% जर विद्यार्थी असेल 2 गुण, 60 ते 79% जर सहभागी असेल 3 गुण आणि 90पेक्षा अधिक विद्यार्थी समाविष्ट असेल या ऑनलाईन उपक्रमामध्ये तर आपल्याला 5 गुण असे अधिकतम गुण घेता येतील. याचा तुम्हाला पण पुरावे आपल्याला सादर करावे लागेल, स्क्रीनशॉट वगैरे. शासनाच्या ऑनलाईन पोर्टल वेबसाईटवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती करून अपलोड करण्यासाठी सहभाग. दीक्षा ॲप आणि विद्यादान ॲप. आता हे दीक्षा ॲप आहे, या दीक्षा ॲपवर तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड केले का. महत्त्वाचं कसं माहिती आहे का, दीक्षा ॲपवर तुमचे 13 मुद्दा आहे. दीक्षा ॲपवर तुमचे व्हिडिओ तुम्ही अपलोड केले आहे का. आता ह्या दीक्षा ॲपची कशी लिंक येत असते हे आपलं जे डाएटमध्ये आहेत, डाएटशी कनेक्टेड आहे त्यांना माहीत असते, कारण की ही लिंक येते ते डाएटच्या जे डाएटमध्ये काम करतात त्यांना माहीत असतातच. आणि ते त्यांना संपर्क साधून तुम्ही ती लिंक आली का म्हणून विचारणा करू शकता आणि त्यावर तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. आता बहुतांश शिक्षकाचे व्हिडिओ अपलोड झालेलेच नाही. आता माझे यूट्यूबवर जवळपास 400-500च्या जवळपास व्हिडिओ, माझा एकही व्हिडिओ या दीक्षा ॲपवर अपलोड नाही आहे, कारण की मला माहितीच नव्हतं कधी लिंक येते, काय लिंक येते. पण तुम्ही कनेक्टमध्ये राहा डाएटच्या आणि त्यांना विचारा
की लिंक आली का आणि मला व्हिडिओ अपलोड करायचे आहे, तुमचे दर्जेदार व्हिडिओ असायचे. बघा इथे व्हिडिओ कसे विषयाच्या अनुषंगाने, समजा तुम्ही ज्या ज्या विषयाचा तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना जो विषय शिकवत आहे त्या विषयाच्या वर्गाच्या अनुषंगाने इथे शैक्षणिक व्हिडिओ असायला हवे, इथं बंधन आहे. आता बघा 1 ते 3 व्हिडिओ असेल तर 2 गुण, 4 ते 6 व्हिडिओ असेल तर 4 गुण, 7 ते 9 व्हिडिओ असेल तर 6 गुण आणि 10 ते 12 व्हिडिओ असेल तर 8 गुण आणि 13पेक्षा जास्त असेल तर 10पैकी 10. मित्रांनो इथे लक्षात ठेवा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला 10च्या 10 पैकी गुण मिळू शकतात जर तुमचे व्हिडिओ असेल तर. आणि ह्या मुद्द्यावर खूप तुम्ही असा भर द्यायला हवा. आता पहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इथं 14वा, विद्यार्थ्याची चाचणी अध्ययन निष्पत्ती. आता बघा इथे ह्या मुद्द्यामध्ये काय दिलं आहे, मागील 5 वर्षाची अध्ययन निष्पत्ती. जे तुमचं म्हणजे 80 मार्काचं तुमचं कसं 80 मार्काचं गुण जे आहे ते फायलिंगवर राहते आणि 20 मार्काचं जे गुण आहे ते तुमच्या शाळास्तरावर पथक येतात किंवा नियोजित जी समिती आहे ती शाळास्तरावर येते आणि तुमचं गुणांकन तिथं करते. म्हणजे 80 मार्काचं फाईलवर आधारित गुणांकन राहते आणि 20 मार्काचं जे गुणांकन आहे हे तुमचं शाळा लेवलवर केले जाते. शाळा लेवलवर तुमचे इथं नियोजित असे पथक येतात आणि ते तुमचं चेक करतात. आता काय चेक करतात, काय पाहतात, कसं गुण होते. आता बघा इथे याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे त्याने. 5 मार्काचा गुण आहे ते कसं आहे, मागील 5 वर्षाची अध्ययन निष्पत्ती अभिलेखाची पडताळणी करून 1ली ते 8वीसाठी आणि अ+ श्रेणी असणारे विद्यार्थी प्रमाण 90% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षासाठी अधिक 5 गुण राहतील, नसल्यास 0 गुण राहतील. आता बघा इथे काय तुमचा 5 वर्षाचा निकाल पाहिला जाईल. इथे मागील 5 वर्षाचा निकाल पाहिला जाईल. समजा 24-25 आहे, समजा 17 आहे, त्याच्या मागील 5 वर्षाचा निकाल तुम्हाला दाखवावा लागेल आणि त्या निकालामध्ये पहा प्रत्येक विद्यार्थी याला किंवा अ+ श्रेणी मिळणे आवश्यक आहे. आता बघा तुम्ही पुरस्काराची तयारी करत आहात, ह्या मुद्दा तुम्हाला लिहून ठेवा, लक्षात ठेवा. कारण की काय होते माहीत आहे का, तुमची मेहनत तुम्ही मेहनत खूप करता, सर्व काही गोळा करता, पण आपल्याला माहीत नसते. त्यामुळे कसं होते एक आपल्या इथं धांदल निर्माण होते. आपण कसे विद्यार्थ्यांचं जे गुणांकन करतो ते बरोबर करत नाही. तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त इथे लक्षात ठेवायचं आहे की आपला प्रत्येक विद्यार्थी हा व अ+ श्रेणीत असायला हवे. म्हणजे इथे 90% कमीत कमी 90% तरी असायला हवे आणि तरच तुम्हाला समजा तुमच्या इथे पटसंख्या समजा 10 आहे आणि 10ही विद्यार्थ्याला किंवा अ+ श्रेणी आहे तर तुम्हाला इथे 1पैकी 1 गुण मिळेल. किंवा 90% विद्यार्थी असेल, समजा एखादी विद्यार्थी कमी असेल तरी तुम्हाला इथे 1 गुण मिळेल आणि प्रत्येक वर्षाचा 1 गुण. पहा इथे काय म्हणते, म्हणजे 1ली ते 8वीसाठी व अ+ श्रेणी असणारे विद्यार्थीचे प्रमाण 90% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रतिवर्षी प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षासाठी अधिकतम 5 गुण नसल्यास 0 गुण असतील. पहा इथे खूप संभ्रम आहे. माझ्यासोबत इथं घडलेला प्रसंग आहे. मला गुण म्हणजे मिळाले नव्हते, समोरच्या व्यक्तीला म्हणजे काहीतरी गैरसमज निर्माण झाला होता. तर इथं पहा प्रति वर्षासाठी म्हणजे समजा 1 वर्ष आहे, आता आपण 5 वर्षच घेऊ. आता पहिल्या वर्षामध्ये तुमच्या इथे 90% विद्यार्थ्याला आणि अ+ आहे, 1 गुण द्यायचा. दुसऱ्या वर्षी समजा नसेल तिथं मायनस होईल. तिसऱ्या वर्षाकरता तुमचा विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थी ही अ+ मध्ये आहे किंवा अ श्रेणीमध्ये आहे तर गुण मिळेल. 4थ्या वर्षी नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे जे वर्षी नसेल, पण घ्या ज्या वर्षात नसेल, पण नसल्यास 0 गुण म्हणते. इथे खूप संभ्रम होते. माझ्यासोबत असं घडलं आहे की इथं नसल्यास म्हणजे त्या वर्षी नसेल तरच 0 द्यायचं आणि जर ज्या वर्षी असेल ते गुण. समजा आता 5 वर्षापैकी 3 वर्षामध्ये सर्व विद्यार्थी हे आणि अ+ श्रेणीमध्ये आहेत किंवा 90% विद्यार्थी आहे तर तुम्हाला ते 3 गुण मिळेल आणि 2 वर्षामध्ये नाही तर नाही मिळणार. म्हणजे 5पैकी तुम्हाला 3 गुण मिळेल. हे 5 मार्काचं आहे. आणि आता 15 मार्काचं बघा काय असते बघा इथे बाजूला 15 मार्काचं असंच 9वी आणि 12वीचं सुद्धा आहे. म्हणजे जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे प्रस्ताव टाकत असतात त्याकरता सुद्धा ते सेम प्रोसिजर आहे. इथे आपल्याला 5 वर्षाची पडताळणी होतील आणि इथे प्रत्येक वर्षाप्रमाणे 1 गुण मिळते. आता पहा ह्या 15 मार्काचा मुद्दा काय आहे, म्हणजे 20 मार्काचे जे मूल्यांकन तुमच्या शाळेवर होते ते कशा प्रकारे होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता यापैकी 1 व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, श्रेणी 2 दर्जा यापैकी 1 अशा द्विसदस्यीय पथकाद्वारे जिल्हा निवड समितीने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मूल्यांकन वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार गुणदान करावे. मिळालेल्या गुणांचे रूपांतर 15 गुणाच्या प्रमाणात केले जाईल आणि अधिकतम 15 गुण राहतील. यास बाह्य मूल्यांकन
म्हणता येईल. आता तुमचं हे विद्यार्थ्याचं बाह्य मूल्यांकन होईल 15 गुणाचं. 5 मार्काचं गुणांकन म्हणजे 20 मार्काचं तुमच्या शाळेवरती तपासणी होते, पथक येते शाळेवर तपासणी करण्याकरता. ते 5 मार्कांचं गुणांकन तुमच्या निकालावर आहे. हां, आणि 15 मार्काचं गुणांकन तुमच्या विद्यार्थ्याचं म्हणजे तुम्ही ज्या वर्गाला शिकवलं आहे मागील वर्षी त्या वर्गाच्या विद्यार्थ्याचं बाह्य मूल्यांकन होणार आहे. आणि बाह्य मूल्यांकन तुम्हाला बेसिकवर आधारित त्यांच्यापाशी फॉर्मॅट तयार असतात, त्या आधारित तुम्हाला प्रश्न म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला जाईल बेसिकवर आधारित. आणि अशा प्रकारे 15पैकी हे गुणांकन इथे केलं जाईल. आणि हे 20 मार्काचं जे गुणांकन आहे हे शाळास्तरावर होते आणि 80 मार्काची फाईल होते. अशा प्रकारे 100 मार्काचं गुणांकन असते. आता बघा इथे समोरचा मुद्दा पहा, शैक्षणिक स्पर्धेतील विद्यार्थ्याचा सहभाग 15वा मुद्दा आहे. विज्ञान प्रदर्शनी, कला, क्रीडा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड, कृती संशोधन आणि नवकरण. पहा, कृती संशोधन आला इथं, ते विद्यार्थ्याने केलेलं पाहिजे. शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्याचं म्हणजे त्यांनी विज्ञान प्रदर्शनीमध्ये क्रमांक पटकावला आहे का, एखादी इन्स्पायर अवॉर्डमध्ये तो विद्यार्थी म्हणजे सहभागी झाला आहे का, कृती संशोधन केलं आहे का, नवकरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याने सहभाग घेतला आहे का. तर अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या सहभागाबद्दल इथे तुम्हाला मार्किंग मिळेल. जिल्हा स्तरावर सहभाग घेतला असेल तर 2 गुण, राज्यस्तरावर सहभाग घेतला 3 गुण आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असेल तर 5 गुण. आता आपले विद्यार्थी कसं विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी होतातच, कला क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात, इन्स्पायर अवॉर्डमध्ये तर सहभागी होतातच. तर अशा इकडे आपला पण याचं कसं माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला फोटो प्रूफ आणि प्रमाणपत्र प्रूफ असं इथे आवश्यक लागेल. मागील 5 वर्षात शाळेची वाढलेली पटसंख्येतील वाढ. आता मागील 5 वर्षात वर्गात शाळेत झालेली वाढ. आता आपल्याला मागील 5 वर्षाची इथे पटसंख्या इथे दाखवायची आहे. 10% जर पटसंख्या वाढली असेल तर 5 गुण, 5% पेक्षा अधिक पटसंख्या वाढली असेल तर 3 गुण आणि 2% ते 5% वाढले असेल तर 2 गुण. आता इथं अनुक्रमांक समजा सण, हां, त्यानंतर इथे त्याच्यानं सणनुसार पटसंख्या आणि पटसंख्येनुसार समोरच्या वर्षामध्ये किती वाढ झाली आहे पटसंख्येची. हां, तर आपल्याला इथे तसं आपल्याला इथे आलेख किंवा इथे तक्ता दाखवायचा आहे असा आणि त्याद्वारे आपल्याला वाढीव पटसंख्येची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. समजा जर मागील वर्षी समजा एका वर्गामध्ये पटसंख्या समजा शाळेची पटसंख्या मागच्या वर्षी 60 होती आणि समोरच्या जर वर्षी समजा जर 60ची 65 झाली तर 5ने वाढली, मग किती टक्के वाढली. अशा प्रत्येक टक्क्यावारीनुसार तुम्हाला पटसंख्या इथे काढायची आहे आणि इथे मार्किंग घ्यायची आहे. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल सर्वात शेवटला मुद्दा आहे. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल आपल्याला इथे द्यायचे आहे. आता या गोपनीय अहवालाचं कसं, केंद्र विभागाकडे एक प्रत गोपनीय अहवालाची असते किंवा त्यांच्याकडे रजिस्टर मेंटेनन्स केलेलं असते, त्यानुसार तुम्ही गोपनीय अहवाल घेऊ शकता. किंवा आता तुम्ही तयारी करत आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रत्येक वर्षाचा गोपनीय अहवाल तुम्ही इथे आपल्याला जमा करायचा आहे आणि इथे जोडायचा. अशा प्रकारे मित्रांनो 17 मुद्द्याअंतर्गत ही आपली जी फाईल आपली तयार होणार आहे. म्हणजे 80 मार्काचं हे 17 मुद्दे आहे. 17 मुद्द्यामधला एक मुद्दा जर सोडला 20 मार्काचा तर तुमची 80 मार्काची फाईल असते. ती फाईल तुम्हाला डायटमध्ये इथे चेक केली जाते आणि चेक केल्यानंतर मग ते समोर तुमचे टॉप 3मध्ये इथे निवड केली जाते. आता बघा प्राथमिक, इथे प्राथमिक आता पुरस्काराची संख्या किती असते, प्राथमिकमध्ये 38 पुरस्कार असतात. हे संपूर्ण जिल्ह्याकरता आहे 38 आणि या 38 करता 114 तुम्हाला शिफारस इथे मागितले जाते. म्हणजे प्रथम पुरस्काराचं स्वरूप कसं आहे, प्राथमिकचं वेगळं, माध्यमिकचं वेगळं. म्हणजे प्राथमिकमधून एकच पुरस्कार मिळत असतो एका जिल्ह्यामध्ये, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार एक. पण त्या एका पुरस्काराकरता 3 म्हणजे नामांकन आपल्याला राज्यस्तरावर पाठवावं लागते. पहिले तुमचे या पुरस्काराची मुलाखत कसे डायटमध्ये मुलाखत होते, तिथे पडताळणी होते आणि पडताळणीमध्ये टॉप 3चे नाव राज्यस्तरावर पाठवले जाते. आणि राज्यस्तरावर जेव्हा तुम्ही नाव पाठवले जाते काही कालांतराने तुम्हाला एक झूम ॲपची लिंक येते. आता या 1-2 वर्षामध्ये तुमच्या ज्या ह्या आहेत मुलाखती आहेत ह्या ऑनलाईनच होत आहे झूम ॲपवर. तर याकरता तुम्हाला काय पूर्वतयारी म्हणून तुमच्या जी फाईल तयार केली आहे त्या फाईलची तुम्हाला जशाच्या तशी PPT तयार करायची आहे. म्हणजे तुम्हाला इथे प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. प्रेझेंटेशन तयार करताना तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला तिथं राज्यस्तरावर सुद्धा ऑनलाईन गुणांकन होते. आणि म्हणून तुम्हाला इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला फाईल सादर केल्यानंतर टॉप 3मध्ये सिलेक्शन झालं आपल्याला PPT तयार करायची आहे. माध्यमिकचे 39 पुरस्कार असतात. प्राथमिकचं वेगळं, जे 1 ते समजा आपण 7 घेतो किंवा 8 घेतो ते प्राथमिकसाठी आणि माध्यमिकचे ते जे 9-10चे आहे ते वेगळं. त्याकरता 39 पुरस्कार असतात आणि यामधूनही सुद्धा टॉप 3 आपल्याला पाठवण्यात येते. बघा, प्राथमिकचा 1 पुरस्कार, माध्यमिकचा 1 पुरस्कार आणि त्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये
कुस्तीचं काम करणारे क्षेत्र. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्र आहे. जसे आता मी माझी नियुक्ती समजा अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये समजा धारणी चिखलदरा आहे. त्या धारणी चिखलदरा दोन्ही तालुक्यातून आपल्याला राज्य पुरस्कार मिळतो. बघा सोपं असते खूप. दोन्ही तालुक्यामध्ये आदिवासी क्षेत्र आहे धारणी चिखलदरा, तिथून दोनच तालुक्यामधून फाईल टाकल्या जाते. तिथं जास्त स्पर्धा नसते. जसं आता नागपूर घेतलं, नागपूरमध्ये रामटेक आहे, तिथं एकाच तालुक्यातून फाईल असते. आणि अशा प्रकारे तुमच्या जर आदिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, तुमच्यासाठी खूपच सोपं आहे पुरस्कार घेणं. तर तुमचं जर काम चांगलं असेल तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळते. आदिवासी क्षेत्रातून त्या फक्त त्या तालुक्यातूनच असते, इतर तालुक्याचा संबंध नसतो. थोर समाज सुधारक असे 19 पूर्ण राज्यभर पुरस्कार दिले जाते. आदिवासी क्षेत्रामधून एका जिल्ह्यातून एकच पुरस्कार दिला जातो. आणि थोर समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षका पुरस्कार हा वेगळा पुरस्कार आहे. म्हणजे इथे 6-7 प्रकारचे पुरस्कार असतात. त्यातला एक आहे हा थोर समाजसेवक. समजा आता काही काही ठिकाणी कसं प्राथमिक शिक्षकामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते, तर स्त्रियांनी ज्या चांगलं कार्य आहे त्यांनी या विभागातून टाकला तर चालेल. थोर समाजसेवक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार. म्हणजे हे एकूण महाराष्ट्रामध्ये 8 पुरस्कार देतं. मला वाटतं हा पुरस्कार हा विभागानुसार असतो. हा पुरस्कार जो आहे हा विभागानुसार असतो. म्हणजे विभागातून एकाला दिला जातो. प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस केली जाते आणि 36 जिल्ह्यातून अशा 36 शिफारशी इथे केल्या जातात. त्यानंतर बघा विशेष शिक्षक, म्हणजे जे कला क्रीडामध्ये जे विशेष शिक्षक आहे त्याकरता समजा इथे स्पेशल पुरस्कार आहे. बघा म्हणजे हे राज्य पुरस्काराचे स्वरूप आहे. एवढ्या प्रकारचे 7 प्रकारचे पुरस्कार दिले जाते. कला प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस, क्रीडा प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस. बघा कला क्षेत्रातून नामांकित व्यक्ती इथे आपला अर्ज करू शकतात. प्रत्येक जिल्ह्यातून कलाकरता एक शिफारस केली जाते आणि क्रीडामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस केली जाते. असे फक्त 2च पुरस्कार आहे. बघा इथे खूप स्पर्धा आहे. पूर्ण राज्यातून 2च पुरस्कार असतात इथे कला आणि क्रीडा शिक्षकासाठी. आता बघा दिव्यांग शिक्षक म्हणजे जे जास्त दिव्यांग आहेत, अंधही आहेत, अपंगही आहेत, असे दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांगी विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक किंवा अंध अपंग विद्यालयामध्ये जर शिक्षक असाल तर तुम्ही समजा यांचा स्पेशल पुरस्कार आहे. इथं प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस, असे 36 जिल्ह्यातून 36 शिफारस स्वीकारल्या जाताना एकच भेटते पूर्ण राज्यातून. स्काउट गाईड इथे 2 असतात. बघा स्काउट गाईड इथे एक स्काउटसाठी आणि एक गाईडसाठी इथे एक पुरस्कार आहे. प्रत्येक म्हणजे स्काउट इथे बघा स्काउट प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस आणि 36 जिल्ह्यातून 36 शिफारस आणि गाईडसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक शिफारस. मित्रांनो अशा प्रकारे हे पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि याकरता तुम्हाला समजा काही मुद्दे समजले नसेल तर मला तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता. आमचे जे मित्रमंडळी आहेत आम्ही 5 वर्षापासून हेच पुरस्काराच्या फायलिंग तयार करण्याचं मार्गदर्शनाचं काम करतो आहे. कशाप्रकारे फाईल तयार करायची, कशाप्रकारे प्रमाणपत्र तयार करायचे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही तुम्हाला मदत करत असतो आणि पुस्तक प्रकाशित करण्यासुद्धा आम्ही मदत करतो. आमचं प्रकाशन आहे आमच्या मित्रमंडळीचं. आणि मित्रांनो हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या आणि आपल्या पुरस्काराची तयारी करा. राज्य आणि जिल्हा पुरस्काराचं स्वरूप जवळपास 99% सारखंच असते. जिल्ह्याची तयारी करत असतात तशीच प्रोसिजर आहे, राज्याची तयारी करत असतात तशीच प्रोसिजर आहे. पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. धन्यवाद.